नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुढील भाग खूपच जास्त रंजक असतो, कारण पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत जी काही आपली कला आहे, कलाने रोहिणीचं आणि राहुलचं जे काही पितळ पुराव्याने उघडं केलेलं असतं, त्यामुळे रोहिणीला आणि राहुलला कलाचा खूप जास्त राग आलेला असतो। इथे ती अद्वैतला सुद्धा खूप जास्त काही सुनावत असते। ती म्हणत असते की अद्वैत, तू खूप चुकीचं वागत आहेस, कारण तू जे काही खरं आहे ते इथे बोलायला पाहिजेस आणि तू असं सर्वांसमोर मी जे बोलले ते तू बोलायला हवं आहेस, असं सुद्धा इथे ती बोलत असते। आणि तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की तुला काय गरज होती, सर्वजण किती छान मूडमध्ये होते, त्यामुळे तुझ्या अशा वागण्यामुळे सर्वांचा इथे मूड गेलेला आहे। तेव्हा आता इथे कला म्हणत असते की नाही अद्वैत, खूप चुकीचं करत आहेस तो, पण आता इथे तो तिचं काहीच ऐकत नाही आणि दोघांमध्ये छोटासा वाद होत असतो। तर प्रेक्षकांनो, पुढील भाग मात्र खूप जास्त रंजक असणार आहे, कारण आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आता कला आणि अद्वैतमध्ये छोटंसं भांडण झालेलं असतं। पण अद्वैतला एक गोष्ट मात्र ही कळालेली असते की कला नेहमी खऱ्याची सत्याची बाजू घेत असते आणि त्याचनुसार इथे ती बोलत असते। जे काही तिनं आता अद्वैतचं आणि राहुल रोहिणीचं सत्य समोर आणलेलं असतं, त्यामुळे आबांना सुद्धा तीच या घरची खरी सून आहे असं वाटत असतं। इथे आता दोघं एकमेकांच्या स्वतःच्या खोलीमध्येच असतात, तेव्हा अद्वैतचा चुकून तोल जातो आणि दोघे सुद्धा बेडवरती खाली पडत असतात आणि तेव्हा पहिल्या वेळेस दोघे सुद्धा एकमेकांच्या डोळ्यामध्ये बेधुंद झालेले असतात। तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत। तोपर्यंत धन्यवाद।